तर सध्याला माझ्या घरात दिवाळीची साफसफाई सुरू आहे आणि त्याचा ऑलरेडी एक पार्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर हा आहे दुसरा पार्ट। तर आज मी कंबेड जो होता ना त्यातलं जे काही सामान होतं सर्व बाहेर काढलेलं होतं, ते पुन्हा स्वच्छ वगैरे केलं, छान असं ठेवून दिलं। आणि यामध्ये ना एक रोबोट वगैरे मिळाला होता मुलांचा, खूप जुना असा, तर तो त्यांनी सेल वगैरे टाकून पाहिला तर खूप छान असा चालत होता, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया। आता हे सर्व आवरलं आणि सकाळी सकाळी मी पडदे वगैरे पण स्वच्छ धुवून ठेवले होते आणि खुर्च्याची कवर जी होती ती पण धुतली होती, ती सर्व छान अशी घालून घेतली। त्यानंतर लगेच पडदे वगैरे लावून घेतले आणि छोटे मोठी जी बाकीची साफसफाई बाकी होती ती सर्व आवरून घेतली। दुसऱ्या दिवशी मंगळवारी माऊला शाळेला सुट्टी होती, कारण पालघरमध्ये मोर्चा निघालेला, त्यामुळे ज्यांचे सकाळी पेपर होते त्यांचे तर झाले, पण ज्यांचे दुपारी पेपर होते त्यांना सुट्टी देण्यात आली होती, त्यामुळे माऊला सुट्टी होती। तर सकाळी सकाळी ती गेली होती ट्युशनला आणि मी लगेच किचन डीप क्लिनिंगला इथे घेतलेलं आहे। तर सुरुवातीला जेवढी काही भांडी होती ती सर्व बाहेर काढून घेतली, पुसून काढले किचन काउंटर वगैरे, त्यानंतर किचन ट्रॉल्या वगैरे साफ केल्या आणि कॉकरोच वगैरे खूप होतात, त्यामुळे मी इथे इंजेक्शन वगैरे लावून ठेवलेलं आहे जेणेकरून कॉकरोच वगैरे होणार नाहीत। आणि त्यानंतर सर्व भांडी छान अशी पुसून काढली, जी धुण्यासारखी होती ती सर्व धुतली आणि सुकण्यासाठी ठेवून दिली। तोपर्यंत माऊ पण ट्युशनमधून घरी आली होती, तर मी साफसफाई करत आहे हे पाहून ती लगेच माझ्यासोबत कामाला झोपली। तर हा जो रॅक आहे तो भिंतीमध्येच खिळे वगैरे ठोकून फिट केलेला आहे, त्यामुळे तो काही निघत नाही, तर तो जागच्या जागीच आम्ही छान असा क्लीन केला। त्यावरचे सर्व डबे वगैरे माऊने काढण्यासाठी मला खूप मदत केली होती। त्यानंतर सर्व डबे आम्ही छान असे पुसून काढले, आता धुतले नाही कारण त्यामध्ये सर्व खूप सारं साहित्य सामान भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे पुसले आणि छान असे रॅकवरती लगेच लावून दिले। आणि जे सुरुवातीला मी डबे बरण्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या त्या मी सर्व छान अशा पुसून काढल्या आणि त्याचे झाकणं वगैरे पण लावून घेतले। सर्व डबे वगैरे ज्या काही वस्तू होत्या त्या सर्व किचनमध्ये मी छान अशा सेट करून घेतल्या आणि सर्व साफसफाई माझी करून झालेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।